गायक होता कोणी जन्मंडपवाले माग सिटीवाले बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं शाळेला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पोरी पळून जाणारे पोरी गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12व्या वर्षाच्यातल्या 1 जानेवारीला आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला पण ते आता आपल्याला काय झालंय दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली आपलं नाही आपल्या अवलादी गुढीपाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन विथ बेअर हलकट क्वालिटीच्या अवलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार हे ध्यानात ठेवा नसणार त्या अवलादी तुम्ही कशावर लिहून घ्या आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार नालायक कसं भिकार बापाची पैदास नाही तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू फेतो का नालायक नाही तर अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरं होतंय आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय वा वा अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला भर येतोय वसंत ऋतू येतोय आंब्याला भर येतोय झाडाला पालवी फुटते लिंबाला भर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा अख्ख्या घरांवर झेंडे लावा कारण त्या दिवशी आमचा राम वनवास सुटून आला तो दिवस गुढीपाडवा आहे पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे आणि शालिवान शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे आमच्या अवलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले रात्री म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही टाईट पाहत आहेत बाबा त्याला म्हणतो बाबा पेले का काय काय पण वाटलं होणार यांचं त्याच्यात काय वाटलं आपण तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा इंद्रिकडचे वाक्य खोटे ठरले कधी तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंद्रिकडचं खोटं ठरलंय हे खुब्यात जाणार चमड्यात जाणार वाकडे तिकडे होणार गरोदर बायको मिळणार यांना इथे बायका मिळणार नाही बायका का रेंज गेली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसायला काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल काय याशीच गणपती बुडवाया बांगो 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 मुतलं चड्डी आता हसाल रे आता हसाल पण इंदुरीकर मरणला हे मरणार नाही 25 वर्ष पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे सायंकाळची वेळ आहे तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा हा माणूस काय म्हणत होता आता जाऊ दे आता तुम्हाला राग येणार आमचा आता इंद्रिकरला तुम्ही शिव्या द्या घोडा लावा मागं पुढं लावायचा तोंडावर लावा टिंगड्या करा कॉमेंट्स करा पण तो म्हणतो ते सत्यच आहे तुमचं काय मत आहे आता तुम्हाला राग येणार आता तुम्ही घोडा लावा मला मागं पुढं लावायचा तोंडावर लावा कॉमेंट्स करा टिंगल्या करा काही करा आमचे बाप काढा काही करा पण सत्यच ठरणार आहे हसण्यावारी गोष्टी लिहू नका पोरांनो या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे आपण विचार करीत नाही एवढे केरळवरून आलंय केरळवरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही ती पंक्चर काढून हवा भरतय त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर
आणि गुंठ इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पाळं घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय. कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारुड्यांना लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापाने तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं, तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बेमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोणगे आत्ता शिकतो. मिसळून फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसत होतो तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय. 9वीचं 15चं 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे खबर भांड. ताईट बात आहे बापा कधी. ते बापाला म्हणताय तुझं सगळं मी, तुझं सगळं मी. मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग विचार तुझ्या आईला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17चं आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली जखम्या. मग आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा जाऊ द्या. इंद्रिकरला हलकट म्हणा, एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खांदेकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम फिमे याडपटा. BA BEd चिंगड्या निवडीत आहे, MA BEd बाग छाटीत आहे. खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप दारूचा ग्लास तोंडाला लावल्यापूर्वी आठवतो बाप की ज्यानं बनेर मळाला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जपा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाकडे संध्याकाळची वेळ होती महाराज. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं, स्पर्शाला केलं. 24 वर्षाचा तरुणा भान पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापानं मुलाचा चेहरा ओळखला. सर्व झालं जाती बापाच्या हातातली गाठी गाली बदली. थंडगारा बाप कापती शिकाली बसला. 24 वर्षाचा तरुणा भान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली महाराज. पोराच्या तोंडात बापाने पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यानं पाहिली. बापाने गुडघ्यात गुडकं गुंतवलं आणि बाप पागल झाला. पागल. अरे आपल्या नालायक व्यसनानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेले काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगड आहे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं. ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लई लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त त्या बापाची इस्टेट सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची. बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो, पैसे रोग घेत असतो. अरे तू तर
तरी एकाच बाजूने पेतो मी, तुला दोन्ही बाजूने पाहिजे तू. फिरलं नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली. नामदेव महाराज दगडाला हात लावला तर परीत झाला. नामदेव महाराज 14च्या 14 माणसांनी सगळं समाधी घेतली ते नामदेव महाराज. आणि समाधी घेऊन संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. हे नामदेव महाराजांचं चरित्र. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, चिंता करायची नाही. देव आहे, देव आहे, देव आहे, फायनल झालं. तिसरा मुद्दा असा आहे, आज गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्या भव्य पदयात्रा सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयुर क्षमित्र वनश्री पुरस्कार विजेते संचालक भोर नर्सरी फार्म अध्यक्ष ओम साईराज, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ बहिणी मंडळ गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले तानाजी सीट भोर गायकवाद गुणीजन मंडपवाले सगळ्या कीर्तन जमलेल्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या साई पालखीच्या 12व्या वर्षाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत काय चाललं होतं त्याच्यापेक्षा ह्या माणसाने एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम 12 वर्षापासून केला. याला 3च कारण. माणसाचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, प्रयत्न चांगले पाहिजे आणि कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस आयुष्यात कधी मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि काही करायचं बापाची पेन नाही. आणि म्हणून ह्या माणसाच्या प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत आणि कोणाचा तरी आशीर्वाद आहे. आणि तो 12 वर्ष आशीर्वाद साईबाबांनी त्यांना दिला. त्यांच्यामुळे एवढे लोक सोहळ्यात, तरुण मंडळी सगळी मंडळी 5 दिवस चालत गेली आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम केला. तप घडलंय. आता ऐका. म्हणून या साई भंडाऱ्यातल्या कार्यक्रमाला पहिलं वाक्य सांगतो आज. तरुण मंडळी, महिला बिला, पोरी सोरी, आपल्या जीवनात किती येऊ द्या, खचून जाऊ नका. एक दिवस यश येणार आहे. हे इंदुरीकरचं वाक्य आहे. पटलं का म्हणा? अपयश आला ना येऊ द्या, पण जर खचून जाल तर मराल आणि प्रयत्न कराल तर यश सापडेतील. लहानाने पोरं टाळकरी आहे. टाळ चुकला, एखादा म्हातारा त्यांना बोलला सण करा, चांगले टाळकरी व्हा. पक्वान शिकायचंय, लोकांनी अपमान केला करू द्या, लोकांनी नाव ठेवू द्या, लोकांनी पकवल्यावरून उठू द्या, ध्येय सोडू नका. एक दिवस तुम्ही मृदुंग सम्राट व्हाल. क्या बात. शाळेत डोकं चालत नाही तुझा, ग्राउंड मध्ये जा, चॅम्पियन हो. कॉलेजमध्ये तू चालतोय ना, शाळेत भेजा खराब आहे ना तुझा, वर्गात डोकं चालत नाही ना, ग्राउंड मध्ये जा, क्रिकेट चॅम्पियन हो, कराटे चॅम्पियन हो, बॅडमिंटन चॅम्पियन हो, व्हॉलीबॉल चॅम्पियन हो. काहीतरी शिक. नाही खेळायचं का तुला? व्यायाम कर, तब्येत बनव, पोलीस भरतीत जा. नाही जमत ते दुकान टाक, नाही जमत गाडी काहीच जमत नाही, जागा मोकळी कर, दुसऱ्याला जगू दे, निघ. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, लोकांची नावं संडासातली येतो फक्त कॉलेजच्या बसल्या. संडासातली येतो, अमकीशी लफडे आहे, वाचणारा गाढव आहे आणि त्याचाच बाप जातो, ही माझीच अवलाद आहे. काय व्यायाम करा, व्यायाम करा. एक दिवस नाही पोलीस जरी झाले तर महाराष्ट्र केसरी व्हाल, नाहीच महाराष्ट्र केसरी झाले पैलवान तरी व्हाल. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, चांगली केलेली गोष्ट अजून जगात कधीच वाया गेली नाही, कधीच वाया गेली नाही. 4थी 5वीला तुम्ही स्कॉलरशिप देत राहा, शिष्यवृत्ती परीक्षा देत राहा, नापास झाल्यानं फरक पडत नाही. MPSC द्या, 3 याला ना 5 याला नापास व्हा, काय फरक पडत नाही. पण 5व्यांदा जर MPSC पास झालात, लाल दिवा आहे, दरवाजा उघडायला माणूस आहे. तालुक्यात ताब्यात आहे, तहसीलदार आहे, तू सिक्युरिटी आहे, तुला बंगला आहे, झेड सुरक्षा आहे, रिलॅक्स. मग अभ्यासच कर ना. मी शेकाडीतून लग्नात नाचतो नालाय का, आणि मा स्वप्न तहसीलदार व्हायचे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. आणि त्याला विचारलं अभ्यास खरी करीत नाही. तुझा अभ्यास दुर्लक्ष झालं, काय झालं रे? तिचं जसं दुसऱ्याशी जमल्यासारखं वाटलं नाही, जिंदगी आपली बरबाद झाली. ती माझी नाही ना, कोणाची नाही. अशी 3 जण म्हणत होते तू 4था आहे, तिने हो कोणचं. अरे पुरीसाठी मरतो का शेमड्या? भंगरी, शीर सलामत तो पगडी 50.
पोरीसाठी मरतो का? लिहून ठेवा. ऐ, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? प्रियशी साठी मरतो का नालाय का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, घरी आहे, व्यायाम कर, पुढच्या भरतीला सिलेक्शन होशील. त्यानं गोवा खायला सुरुवात केली, 9 इंच आत गेली. पोलीसही नाही ना आम्हालाही नाही. काम करा, विनोद समजू नका. जेवढी माणसं जगाच्या नकाशात मोठी झाली ती गरिबीतूनच मोठी झाली, फक्त प्रयत्न सोडले नाहीत. SP झाले, PS. अरे पोरगी SP आहे, पोरगी SP. 150 पोलीस आहे तिच्या ताब्यात. पोरगी SP आहे, पोरगी. आणि हे 3 वेळा 12वीला बसलो. आणि काय झालं रे? आपला विषय नाही. तो विषय काय? फाशी घेतो काय जगतो? हलकट क्वालिटीचा. सावध व्हा. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, अपयश येऊ द्या, प्रयत्न करीत राहा, यश येणार. काय मत आहे तुमचं? बरोबर. न पडता सायकल शिकलेला कोण आहे? कोणी नाही. पडल्याशिवाय सायकल येऊ शकत नाही. तोंड वाकडं केल्याशिवाय दारू आत जाऊ शकत. म्हणून तर दारुडे दुकानातून येताना असे येत असतात पा, मी नालायक आहे, मी नालायक आहे, मी नालायक आहे. त्याचं तोच नाही. सायकल पडल्याशिवाय शिकू शकत नाही, यश अपयशाशिवाय येऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? मागच्या कीर्तनात पहिलं फायनल झालं. 12 वर्षे भोर साहेबांनी ही तपश्चर्या करून साईबाबा प्रसन्न करून घेतला ना. आपण फक्त चांगलं वागायचा प्रयत्न करा. आणि आता काळ बदललाय, दिवस चांगले आले. 10 वर्षापूर्वी महिला मंडळ, 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुलगी स्त्री फक्त चूल मूल एवढीच होती. शेळ्या वळायच्या, भाजी खोडायची, भाकरी करायच्या, गौऱ्या थापायच्या, शेण मारायचं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी SP आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी आमदार आहे. आणि याला हे 2च माणसांची पुण्य आहे. ही 2च माणसांची पुण्य आहे. 1 आई वडील आणि 2 सरकार. महिलांना भरगच्च अधिकार सरकारनं दिले आणि तुमच्या बापाने तुमच्यासाठी हाडाची काढ केली आणि तुम्हाला शिकवलं. पण पुरीने ह्या 2-4 वर्षात इतकी लाज सोडली. बरं, पुरी इतक्या बिंडोक झाल्या 2-4 वर्षात. चांगल्या पोरानं प्रेमच करीनो. एकदम भंगरी पोर, त्याच्या पगलात गुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. हलकट पण कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी. और नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली हो. तो आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या हात लंगर तुटला. काय करा? कुणावरही प्रेम. आणि सध्या एज्युकेटेड लोक ध्यानात ठेवा, एक प्रकार एवढ्या सगळ्यात जास्त झालाय की बुवा अल्पवयीन मुली पळून नेल्या जातात, अल्पवयीन पळून नेल्या जातात. अशा बऱ्याच तक्रारी. आणि जनरली आपण मुलांना दोष देतो. मुलांना, याला मुली सुद्धा थोड्याफार फॉर आहेत. तुमचं काय मत आहे? बरोबर. 15 वर्षाची मुलगी आहे म्हणजे तिला अक्कल नाही का हे पोरगा आपल्याला फसवतंय? काय झालं? मुलींच्या बाजूने कायदा गेला आणि पैसे मिळतात अल्पवयीन बलात्काराला. तो पोऱ्या मिळालाच. आता कायदा कडक झालाय, जो त्याचा तर रिमांडच निघाला, त्याचा ना विषय. पोऱ्यांचा गेम जवळजवळ झाला. आणि पुरीनी काय केलंय महाराज? मूर्खासारखं कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. हलकटावाने आपलं कोणावर प्रेम? आम्ही ह्या वर्गात होतो ना, पेपरला गेली आलीच नाही, मग का निकालच घेऊन येते काय काय नाही.
आणि पोरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत. तुम्हाला जी झक मारायची ती तुम्ही मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. फक्त बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो सगळ्यांना, माझे कीर्तन महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ही भाषा विनोदाची आहे का बोला? नाही. हा टाइमपास आहे नाही. पोरीनं तुम्हाला एक वाक्य सांगतो, 100% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या. वा आम्ही कसाय भांग पाडू, कसे कपडे घालू, कोणचा हात धरून जाऊ, त्याचं काय बापात जात. माझ्या बापात नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलीवर भाषण करून बापांवर भाषण करून जमत नाही, बापांवर व्याख्यान करून जमत नाही, त्याला बापाचं हृदय लागतं. काय माहिती तुमचं? एका बापानं मुलीसाठी काय केलंय, जरा डोक्याला मुंग्या येतील तुमच्या. 2-3 मिनिटात आहे का पुरी सुरी थोबाड फोडून टाकले पाहिजे यांच्यावर. कोणीकडं थोबाड कोणीकडं कोणावर. आणि प्रेम करायला खर्च नाही ना. पोरे मोबाईल घेऊन देतोय का सिम पोरग टाकितोय, गाडीला पेट्रोल पोरग टाकितोय, पॉकेट मनी पोरग देतोय. रिचार्ज पोरग मारित आहे. अनुभवाशिवाय बोलत नाही. रिचार्ज पोरग मारित आहे. मग तुला काय फक्त तोंड बांधून त्याच्या मागे बसायचं एवढंच ना. आता हसाल रे विनोद्या करा प्रेम. फक्त पोरी नाही एक वाक्य सांगा. आता बोलूनच टाकतो, जाऊ द्या सणासुदीचे दिवस आहे, मला काही शेर द्यायचे द्या. तुम्ही पार जेवढ्या शिवाय येते ना तुमच्या तोंडात तेवढं द्या मला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पोरीनो. हा बिचारा एवढा समाज आहे, मी यांच्या मुलासारखा आहे. पोरीनो फक्त मला एक उत्तर द्या, आयुष्यामध्ये तुमच्या बापानं असं काय पाप केलं की तुम्ही त्याची प्रतिमा समाजात खाली घालवली? एवढंच उत्तर द्या. जा पळून आज जा, कीर्तन संपल्यावर मेसेज टाका, जा. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे, जा आज जा. पण एक वाक्य सांगू पोरीनो, जा पळून तुम्ही. आयुष्यभर त्यानं हाताला घड्याळ घातलं नाही हे त्याचं पाप आहे. बनियन म्हणाले तर त्यानं पलटी करून घातलं हे त्याचं पाप आहे. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलं हे त्याचं पाप आहे का? आयुष्यामध्ये त्याला तुम्ही गल्लीनं वर मान काढायला जागा ठेवली नाही का? त्याला गावातून पाहुण्यातून जायला जागा ठेवली नाही पोरीनं? तुमचा जन्म नव्हता झाला, तुमचा बाप व्हायला निघला ना पोरीनं. तर तुमच्या बापाला फक्त कौलाचं घर आलतं रे पोरीनो, कौलाचं घर आलतं. त्याच्या बायकोनं डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला पोरीनो, गाळ. आणि डोक्यावर दगड वागून दोघांनी घर बांधलं पोरीनं. आणि तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसला माहितीये पोरीनं तुमचा बाप? तुमचा जन्म झाल्यावर तुमचा बाप का हसला माहितीये तुम्हाला? त्याच्या आईनं त्याला मरताना सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. त्याला तुमचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईची आठवण आली. पोरीनो तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची. कशी घालायची माहितीये पोरीनो तुम्हाला आंघोळ? तुमची आई पाय पसरायची, पायावर तुम्हाला पालट झोपवायची आणि 2 बादलीत पाणी घ्यायची. तुम्ही रडल्या तर गार टाकायची आणि हसले तर गरम टाकायची. एका हातानं 2 तांब्यात पाणी, एक तांब्या. हा बाप आईच्या हातात, बायकोच्या हातातला तांब्या घ्यायचा आणि तुमच्या अंगावर पाणी ओतायचा. पूर्ण तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि आई भाकरी करायची. 2 जण गरम भाकर खायची, झोका द्यायचा. पुरीनं तुम्ही बोलायला लागल्या तर तुमचा बाप बोबडा बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर तुमचा बाप वाकून चालत होता. आणि पुरीनं तुम्ही रडायला लागल्या ना तर हा पाण्यासारखा बाप
ऐकून घरात घोडा घोडा व्हायचा, पोरीनो घरात घोडा घोडा व्हायचा, बाप घोडा व्हायचा आणि पोरीला पाठीवर बसवायचं. तर सांगा पोरीनो, पोरीनो तुमचे पाय त्याच्या पोटाला लागत होते रे पोरीनो, पोटाला लागत होते तुमचे पाय. तुमचं 10वीचं टाइम टेबल लागलं तर त्यानं 10 दिवस पेपरला घेऊन गेला आणि पेपरवरून आल्यावर जेवला. पोरीनो तुम्हाला पाहायला पाहुणे आले, पैशाची मागणी झाली, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला. पोरीनो तुम्हाला ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर करा, ज्याच्याबरोबर झक मारायची त्याच्याबरोबर मारा, ज्याच्याबरोबर तुम्हाला पळून जायचं त्याच्याबरोबर जा. पण आज कीर्तन संपल्यावर घरी स्पष्ट जा आणि स्पष्टपणे बापाला आजच सांगून टाका, माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही.